नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी आलो आहे कलेठोण या गावामध्ये। कलेठोण हे मान खटाव या विधानसभा मतदारसंघामध्ये हे गाव येतं, खटाव तालुक्यात हे गाव येतं। आणि माझ्यासोबत निवृत्त झालेले प्राचार्य आहेत मिरासदार सर। तुमचं पहिलं नाव काय? वसंत दामोदर मिरासदार। तर हे प्राचार्य, निवृत्त प्राचार्य मला भेटलेले आहेत, मी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे। तर सर, इथं जे आपले आमदार आहेत जयकुमार गोरे 15 वर्षापासून, तर तुम्ही आता शिक्षक आहात, शिक्षकी पेशातनं निवृत्त झाला, आता शेतकरी आहात। तर त्यांनी जयकुमार गोरे यांनी शिक्षणासाठी काही केलं असं तुम्हाला काय आठवतंय का? एखादी चांगली शिक्षण संस्था आणली, संशोधन संस्था आणली, PhD धारक मुलांना काय त्यांनी मार्गदर्शन केलं, एखादं PhD सेंटर समजा आणलं असेल शिवाजी विद्यापीठाचं, किंवा एखाद्या संस्थेचा टायप केला असेल परदेशी विद्यापीठासाठी, काय केम्ब्रिज असेल, ऑक्सफर्ड असेल, तर अशा विद्यापीठांसोबत त्यांनी काय टायप केलं, आणि किंवा शेतीसाठी त्यांनी काय इस्रायल सारख्या देशासोबत तिकडचं तंत्रज्ञान इथल्या शेतकऱ्यांना आणलं, इथं काय त्यांनी तशा प्रशिक्षण संस्था शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या वगैरे, असं काही झालंय का हो? बघा, माझ्या अतिशय आदरणीय मित्रांनी त्यांचा उल्लेख एका शब्दामध्ये जो केलेला आहे तो त्यांना पूर्णपणे तो शब्द सार्थ आहे। कुठला शब्द? गुंड। अहो सर, तुम्ही शिक्षक आहात। नाही, महागुंड। नाही, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही त्याला असं कसं काय बोलता? जे आहे ते बोलतो। बर अरे बापरे, शिक्षण क्षेत्रातलं माणूस अशा माणसांचा, योग्य माणसांचा आधार आहे। बर, अर्थात जरी नाही मिळाला तरी मी मात्र माझं जे शब्द आहेत तेच वापरणार। बर, महागुंड। अच्छा अच्छा, का असं तुम्हाला वाटतं महागुंड? का वाटतं म्हणजे पुसटशा ह्या सगळ्या गोष्टी सांगलीच्या वगैरे हे त्या मित्रांनी सांगितल्या, मलाही थोड्याफार माहित आहे। बर, अलग लक्षात। आणि 15 वर्षामध्ये केवळ बर का, आता हा विषय नसावा पण याच्यावर त्याला काय म्हणायचं घ्यायचं नाही तर थँक्यू आहे। नाही काय, जे मनातलं आहे ते म्हणू शकता, लोकशाही आहे आपली। हा, लोकशाहीमध्ये बर का पैसे देऊन विकत घेऊन मतदार मिळवलेले आहेत। बर, अच्छा, म्हणजे त्यांनी काय ते पाणीदार, जलनायक काहीही केलेलं नाही। बर, या तालुक्या करता तर मुळीच नाही। कुठल्या तालुक्या करता? खटाव। खटाव। बर, काहीच केलं नाही, जिल्हा सातारा। बर, मग शिक्षण क्षेत्रासाठी काय केलं? काय केलं असेल तर -0। म्हणजे शून्यही नाही, -0। -0। अहो, त्यांनी काहीतरी केलं की साहेब मायनीमध्ये? ते मायनीमध्ये केलेलं आता सांगितले, जे मेलेले जे काय होते कोरोनाच्या ह्याच्यात काहीतरी केस देशमुखांनी, ती मी त्यात फारसा शिरत नाही पण माहित आहे। आणि ती भाजपमध्ये असल्यामुळं आता स्पष्ट बोलतो, त्यामुळं फारशी कार्यवाही होत नाही। बर, अच्छा, म्हणजे ते भाजपमध्ये झाल्या, ईडी झाल्या, सगळ्या झाल्या, पण इथं होते पण दमादमा नसतं। तुम्हाला दाखवायचं एक, दाखवायचे जात वेगळे, खायचे वेगळे। कोणाचे? भाजपवाल्यांचे। अच्छा, भाजप हा पक्ष चांगला नाही असं तुम्हाला? नाही साहेब, तुम्ही मिरासदार आहात, ब्राह्मण आहे, हो, शेतकरी आहे, हो, संपूर्ण आहे, हा मराठा सर्व अगदी। आणि तरी तुम्ही म्हणजे असं लोक चेष्टन म्हणतात की हा पक्ष म्हणजे ब्राह्मणांचा आणि शेठजीचा। बरोबर, तुम्हाला वाटत नाही तो आपला आहे? नाही। अच्छा, का वाटत नाही, म्हणजे कारण काय? कारण त्यांची संकुचित वृत्ती, ते फक्त ब्राह्मण। आता पक्षाचं काय मी इतकं बोलत नाही, संघ वगैरे वगैरे, पण संकुचित, मी माझं घर, माझी संपत्ती आणि मी कसा जगेन सुखात सावलीत, हे कोण? त्यांना ब्राह्मणांना, आम्हाला नाही तर चांगले असतात असं काय करता? ते चांगलेच आहेत की, ते खाऊन पिऊन चांगले आहेत। बरं, हे ते सगळं आहे, आणखी काय पाहिजे? बर, विचार। बर, मग हा जो तुम्ही मला शिक्षक म्हणून विचारू नका, तुम्ही काय विचारायचे? बर, हा, शेतकरी म्हणून विचारू। तर मग विचारायची म्हणजे पूर्वीच्या काळी जो भाजप होता, अटल बिहारी वाजपेयींच्या काळात, तो कसा होता भाजप? अटल बिहारीच्या काळामध्ये होता की नाही, त्याच्यामध्ये यांच्या वागण्यात आणि बोलण्यात आणि प्रत्यक्ष कृतीत अगदी महदंतर आहे। अच्छा, महतांतर आहे। बर, सगळं खाल्लं, खातायत बर का, ते सगळं मांडी आडून आहे। आणि आम्ही
किंवा जे काय काँग्रेसवाले वगैरे आम्ही सरळ सोड जातो. बरोबर. ना देना ना देना. बरोबर. या पक्षाचं ब्रीज आहे. साहेबांनी द्यायचंय नाही आणि घ्यायचंय नाही. आता मला सांगा साहेब, पण मला राजकारणाचं फारसं माहित नाही. पण मला काय म्हणायचं सर, आता बघा तुम्ही अभ्यास कोण विचार आहे ह्या तालुक्यात, मतदान काय होईल तालुक्या, ऐका ना, तालुक्याकडेच मी येतो. तर आता तुम्ही सांगितलं की तुम्ही ब्राह्मण आहात. ऐका, मला वाटतंय का नाही? नाही हाय म्हणूनच विचारतोय. तर तुम्ही सांगितलं की तुम्ही ब्राह्मण आहात आणि सुदैवाने ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी एका ब्राह्मण तुमच्या लांबून का होईना पण पाहुणे असतील फडणवीस. जवळ नाही, किती जरी म्हणलं तर तुम्ही मानणारच आहे. अच्छा, जवळच आहे. तर नाही म्हणतोय, तुम्ही म्हणणार आहे. बरं, जाऊ द्या. तर ते ऐका ना, फडणवीस जे आहेत, तर ते फडणवीसांनी इथल्या आमदाराला सपोर्ट केला जयकुमार गोरे. जरूर हो, माहिती. ते कसं वाटतंय हो? कसं वाटतंय म्हणजे त्याच बरं का, पक्षाचा स्वार्थ आणि तुमच्या फडणवीसाचा स्वार्थ आहे. बर, काही असू दे, काही होऊ दे, पण यावेळेला साम दाम दंड आणि काही कार्यवाही होईल का, व्हायला होल्या झाली तर. बर, अच्छा, बर. दुसऱ्यावर बर. आता जयकुमार गोरेंचं काय होईल वाटतं या निवडणुकीत? हे बघा, मागच्या वेळेलाच काय झालं होतं ते सांगतो. आमचा अभ्यास यांच्या बरोबर सगळ्या बरोबर असतो. 3,500 मतांनी एक 12 तास का 5-6 तास आम्हाला कळलं होतं, कमी होते त्याला. पण आता शेवटी भाऊ आहे, चलत भाऊ आहे, काय आहे कळलं का? सकाच भाऊ आहे. नाही, शेखर सक्का आहे. आम्ही नाही एवढे गेलो खोलात. पण 3,500 म्हणजे त्यांचं एकमेक झालं, चांगली गोष्ट आहे. भाऊला संकटाच्या वेळेला उपयोग पडली. बरं, पण या वेळेला अजून जरी 3.5 मिळवली तर आमची 7 होणार आहे. 1000. अच्छा, बर. किती वाढली? जास्त नाही मी म्हण. बर. तर यावेळी काय जयकुमार गोरे निवडून येतील असं तुम्ही म्हणताय? स्वप्नात सुद्धा नाही. स्वप्नात बी येणार नाहीत निवडून? येतच नाही तो. बर. मतदारांना काय तुम्ही सल्ला द्याल या मान मधल्या खटाव मधल्या मतदारांना? आता जास्त सांगावं लागत नाही. लोकसभेला जे काय गणित होतं बरं का, तेच गणित या विधानसभेला चालणार आहे. बर. संपूर्ण महाराष्ट्रभर. बर, अच्छा, अच्छा, असं होईल म्हणजे तुतारी, मशाल, हात ती पिपाणी एक मध्ये आणखी त्याने आमची मतं खाल्ली व मागे. बर, अच्छा. आता नाही होणार. आता नाही होणार. लोकांना कळलं तुतारी पिपाणी मध्ये फरक आहे. आयोगाकडे तक्रार केली होती, पण आयोग त्याच बाजूला आहे दिसतोय. आयोग बी त्यांचाच आहे. तसं कसं म्हणायचं? काही शब्द धरून मला पकडून नाही, कोणी पकडेल असं काय अधिकार आहे? जायला तयार आहे की. तेच की, असं पकडणार नाही. माझी सगळ्या दृष्टीने बरी परिस्थिती आहे. बर. रुपया काय कोणाचा घेतलेला नाही, कोणाला दिला पण नाही. बर. ना देना ना देना. बर. तर धन्यवाद मिरासदार साहेब, तुम्ही फार चांगली मुलाखत दिली. मला मी घराच्या सगळं बोलणार आहे. नाही, आपण बोललो की. बर, मला आठवण झाली दामा मिरासदारांची. ते असंच विनोदी लिहायचे. पण हिंदीचा प्राध्यापकच होतो, फक्त मराठीत बोलतो एवढं. अच्छा, अच्छा, बर. मग अजून काय विचारू तुम्हाला? आता काय तुमच्या मनात असेल ते विचार. नाही, मला तरुण, आता ते जयकुमार गोरेंच्या मागे तरुण वर्ग आहे बऱ्यापैकी. आम्ही म्हातारे आहे, अरे मनानं आम्ही तरुण आहे. शेलार मामा आहे. अच्छा, पण तुम्हाला काय काय वाटतं म्हणजे? मी त्या पावनखिंडीला बाजी प्रभू देशपांडे. बर, अच्छा. आम्ही नाही भीक घालू. अच्छा, बर. म्हणजे घोडे दौडले होते. प्रतापराव गुजर वेळात दौडले 7 वीर. तर मग आता पण तुमच्या गावात बरं वाटलं. कधीच माझी मुलाखत आयुष्यात कुणीच घेतली नाही. बर. आणि कोणाच काय बोलतोय असे जरा भडक नाही मी. नाही, बरोबर. मला सुरुवात झाली की लोक म्हणतात याचा आवाज तरी मोठा आहे. बर, आवाज खणखणीत आहे. हा आवाज मोठा काय, ही अशी माणसं माझ्या बरोबर आहे. बरोबर आहे. हो, म्हणजे मी भ्यालोय असं नव्हे. नाही, तुमच्या बरोबर. तुम्हाला जर कोणी त्रास दिला तर मला सांगा. कोणाला? तुम्हाला दिला तर मला सांगा. बरोबर. अच्छा, अच्छा. पत्रकार सांग काय बोला. आम्ही काय आता एक घेतली की आम्ही चाललो कुठे. बरं, मका मोडायला. बर. तर मग आता मला सांगा,
आता तुमचं काय विचारतो उलट हा. चालेल का विचार तुमचं काय मत आहे या आमचं तालुक्यात? मत तर बघा, हे बघा मला कुठलं मत पाहिजे आमच्या ह्या खटामधलं नको. माझं मत काय माहिती आहे का? आपले लोक हे बघा. आपलं मतदान ऐका ना, तुम्ही मला जे सांगितलं ना ते मी गेले 3 महिने फिरतोय. काय लावली बा अहो ऐका ना मिरासदार काका, तुम्ही मला विचारलं तुमचं मत काय, तर आता मी नाव काय तुमचं खरात तर नाही नाही हसता का हो नाही नाही ऐका की ते मताबद्दल मी हसतोय नाही, मग तुम्ही मत सांगितलं ना मला तुमचं मत मला काय. काहीतरी ह्याला वाटलं असेल असं तुम्ही समजता. नाही नाही अजिबात काय नाही, टेन्शन घेऊ नका. तर मी मतदान ऐका, तर मतदान आपलं शूटिंग होतंय, थांबा जरा. तर तुम्ही मला माझी मुलाखत घ्यायला लागला, तुम्ही मला म्हणलात की तुमचं मत सांगा, तर मी सांगतो. 3 महिन्यामध्ये जे मी बघितलं, तर जे जयकुमार गोरे यांचे जे लाभार्थी गँग आहेत, म्हणजे मग त्याच्यामध्ये माती चोर असतील, वाळू चोर असतील, कंत्राटदार असतील, मलाही माहिती कंत्राटदार असतील, काय बेवडे असतील, होय तर हे जे गावावरून ओवाळून टाकलेले जे काय असे प्रत्येक गावामध्ये 10-12 जण आहेत, ते मात्र कट्टर कार्यकर्ते आहेत जयकुमार गोरेंचे. सामान्य जनता काय त्यांच्या सोबत नाही. हे मी जे फिरलो ज्या ज्या गावांमध्ये, तो माझा अनुभव आहे. लोक ठाणाना करतायत दोन्ही तालुक्यात, मान तालुका असू द्या, खटाव तालुका असू द्या. सामान्य लोक लय त्यांना माहिती आहे की नोकऱ्या नाहीत, पोरांना त्यांच्या पाणी नाही, एखादी काही चांगली योजना जयकुमार गोरेंनी आणून दिली अशी बी नाही. म्हणजे आरोग्य क्षेत्रातलं असेल, शिक्षण क्षेत्रात असेल, कुठल्या क्षेत्रात, शेती क्षेत्र असेल, कुठलं क्षेत्र नाही, म्हणजे स्पर्धा परीक्षांसारखे विषय असतील जे आपल्या मानखाटावशी निगडीत आहेत, लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत, तर अशा विषयामध्ये जयकुमार गोरेंनी काही केलेलं नाही. जे काही दुसऱ्यांनी केलं असेल त्यांना ते सवय बी घाणेरडे. तुम्ही आता जे माणसं हयात नाही त्यांनी काम केलं असेल त्यांचं नाव घ्यायला तुम्हाला काय धाड भरते का? बोला ना तुम्ही, धोंडराम वाघमारेंनी काम केलं होतं, थोडंसं बोलायला काय फरक पडतोय, ते बोलत नाहीत. तर ही आणि दुसऱ्यांनी आता समजा गेल्या 15 वर्षात बरीचशी कामं समजा जे अन्य कोणी केली असतील ते बी म्हणतं मीच केली. तर हा सगळा लोकांना माहीत झाला या माणसाचा स्वभाव. तर हे असं आहे. तुम्ही मला विचारलं होतं तुमचं मत काय, म्हणून मी माझं मत सांगितलं. तर आपण आता मुलाखत आटोपती घेऊया. ते मगाशी आपण दबडे काकांची मुलाखत घेतली होती, ते बोलले की जयकुमार गोरे हे गुंड आहेत. तर मी प्रेक्षकांना सांगेन की ती मुलाखत आवर्जून बघा. आणि हे तर बोलतायत की जयकुमार गोरे महागुंड आहेत, तर हे आहेत सामान्य लोकांच्या भावना. तर जयकुमार गोरेंनी ही मुलाखत जरूर बघावी आणि सामान्य लोक काय तुमच्याविषयी बोलतात त्याच्यातनं तुम्ही काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते ठरवा. नाहीतर आणखी गुंड पाळा. म्हणजे तुमचे कार्यकर्ते ते गुंडाच्या वरचे कार्यकर्ते आहेत. तो निलेश काय नाव त्याचं, निलेश दडस असेल, ती काय त्यांची बोलायची भाषा आहे का? किंवा तो वरकोटे मलवडी मधला तो एक वाळू चोर असेल, तर हे अशा पद्धतीची लोक असतील. किंवा तो वडगाव मधला तो कोण आजीनाथ का आदिनाथ जाधव असेल, हे अशा पद्धतीचे जे काही गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते आहेत ते किती पाळायचे, त्यांना किती प्रोत्साहन द्यायचं. त्यांचा तो राहुल गोरे नावाचा एक आहे, तो मी तसलाच आहे. तर हे लोक जे दडपशाही दहशत जे माजवायचं चालू आहे, तर असल्या लोकांना तुम्ही जवळ ठेवायचं का? जे उच्च विद्याभूषित विद्वान, ज्यांना प्रशासनातलं कळतं असे निवृत्त अधिकारी असतील, यांच्यासारखे निवृत्त शिक्षक असतील, यांना जवळ करायचं का ह्या गुंड दहशत माजवणाऱ्यांना जवळ करायचं? याचा विचार जयकुमार गोरेंनी जरूर करावा. आणि तुम्ही निवडून आला किंवा पराजित झाला तरी थोडीशी ह्या लोकांच्या, सामान्य लोकांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर तुमच्या डोक्यात प्रकाश पडो, एवढी मी आशा व्यक्त करतो आणि ही मुलाखत संपवतो. धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.